नमस्कार मित्रांनो, महाऑनलाईन पोर्टलवर आपण एका वेळी एका सिस्टीमवर काम करू शकणार आहात याची माहिती आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आणि ही सिस्टीम सुद्धा आता चालू झालेली आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाऑनलाईनचा जो काही पासवर्ड आहे हा पासवर्ड कशा पद्धतीने बदलायचा त्याची माहिती ही बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपणास Google Chrome मध्ये महाऑनलाईन लॉगिन हे टाइप करायचे आहे। महाऑनलाईन लॉगिन टाइप केल्याच्या नंतर जी काही पहिली वेबसाईट येईल त्याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे आणि याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। तर इथे आल्याच्या नंतर हे नोटीस बोर्ड आपणास पाहायला मिळेल, तर आपणास हे येथे क्लोज करून घ्यायचे आहे। क्लोज केल्याच्या नंतर आपल्याला आपला जो काही आयडी आहे, आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉगिन या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारचा आपणास समोर एक नोटिफिकेशन येईल, त्यास आपणास ओके करायचे आहे। ओके केल्याच्या नंतर आपले जे काही महाऑनलाईनचे पोर्टल आहे हे पोर्टल येथे लॉगिन होईल। लॉगिन झाल्याच्या नंतर हे जे काही नोटीस बोर्ड आहे हे नोटीस बोर्ड आपणास येथे क्लोज करून घ्यायचे आहे। तर आपणास आपला जो काही पासवर्ड आहे हा पासवर्ड चेंज करण्यासाठी आपणास येथे आपण पाहू शकतात की उजव्या साईडला आपला येथे एक फोटो दिसेल। तर येथे जर क्लिक केलं तर आपले नाव येथे दाखवले जाईल आणि येथे माय प्रोफाइल याच्यावर जर आपण क्लिक केलं तर माय प्रोफाइल हे आपले येथे ओपन होत नाही। त्याचप्रमाणे आपण येथे अकाउंट सेटिंग याच्यावर जर क्लिक केलं तर अकाउंट सेटिंग ही सुद्धा येथे ओपन होत नाही। तर त्यासाठी मित्रांनो, आपणास येथे सर्च सर्व्हिसेसमध्ये येथे पास असे टाइप करायचे आहे। पास टाइप केल्याच्या नंतर येथे आपण पाहू शकतात की येथे रिसेट पासवर्ड आणि येथे चेंज पासवर्ड। तर आपणास येथे चेंज पासवर्ड याच्यावर क्लिक करायचे आहे। चेंज पासवर्डवर क्लिक केल्याच्या नंतर आपला जो काही ओल्ड पासवर्ड आहे, म्हणजे जो काही जुना पासवर्ड आहे तो पासवर्ड आपणास येथे टाकायचा आहे आणि आपणास येथे एक नवीन पासवर्ड हा क्रिएट करून घ्यायचा आहे। तर त्याचप्रमाणे आपण जो काही येथे नवीन पासवर्ड क्रिएट केलेला आहे तोच पासवर्ड येथे खाली टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड हा कशा पद्धतीने पाहिजे तर त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे की पासवर्ड येथे आपण पाहू शकतात की मिनिमम ऑफ 8 कॅरेक्टर, म्हणजे 8 कॅरेक्टरचा आपला पासवर्ड हा असायला हवा। त्याचप्रमाणे जे काही पहिले लेटर असेल ते आपले कॅपिटल असायला हवे। त्याचप्रमाणे 0 ते 9 पर्यंत एक कॅरेक्टर सुद्धा त्यामध्ये असायला हवा आणि त्याचप्रमाणे एक कॅरेक्टर हे जे काही दिसत आहे @ अशा प्रकारचं कॅरेक्टर सुद्धा त्या पासवर्डमध्ये असायला हवे। तर मी येथे जुना पासवर्ड टाकलेला आहे आणि येथे नवीन पासवर्ड हा क्रिएट केलेला आहे आणि खाली पण तोच पासवर्ड येथे मी टाकून घेतलेला आहे। त्यानंतर येथे मी सेव्ह या बटनावर क्लिक करतो। सेव्ह या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की युअर पासवर्ड हॅज बीन रिसेट सक्सेसफुली, प्लीज री लॉग इन। तर आपणास येथे ओके करायचे आहे। तर मित्रांनो, आपला जो काही पासवर्ड आहे हा पासवर्ड येथे चेंज झालेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपला जो काही पासवर्ड आहे हा पासवर्ड येथे चेंज करू शकता। तर निश्चितच मित्रांनो, आपला जो काही पासवर्ड आहे हा पासवर्ड येथे बदललेला असेल। तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।